नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। ग्रामायण सेवा प्रदर्शनात तुंबा शिल्पकला। नागपूरच्या राणी सुशील गजबे यांनी जंगली लौकीपासून नाईट लॅम्प बनवून एक नवीन कल्पना साकारली आहे। याला तुंबा शिल्पकला असे देखील म्हणतात। ही लौकी चवीने कडू असते, परंतु तिचे आवरण अतिशय आकर्षक असते। गजबे यांनी या आवरणावर रंगरांगोटी आणि सजावट करून नाईट लॅम्प बनवले आहेत। ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनात हे नाईट लॅम्प ठेवण्यात आले आहेत। नागपूरच्या टेकानाका येथे राहणाऱ्या राणी सुशील गजबे यांनी वर्धा जिल्ह्यातील सेलू परिसरात 6 एकर शेती आहे। यातील 1 एकरमध्ये जंगली लौकीची लागवड केली। या लागवडीसाठी बिया पेरल्या जातात किंवा रोहिणी पद्धतीने लागवड केली जाते। आधुनिकतेच्या युगात तुंबा कला नामशेष होत आहे, मात्र राणी सुशील गजबे यांनी ही कला जिवंत ठेवण्यासोबतच रोजगार निर्माण केला आहे। त्यांनी तुंबा कलेला नव्या रूपात जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। लौकीच्या आतील गाभा काढून टाकल्यानंतर शिल्लक आवरणावर नक्षीकाम, रंगरांगोटी आणि सजावट केली जाते। यासाठी विविध रंग, डिझाईन आणि नक्षी वापरल्या जातात। वाढलेल्या तुंब्यावर विविध सुंदर कलाकृती कोरतात आणि त्यांना मोहक आणि आकर्षक बनवितात। नाईट लॅम्पमुळे वीज दिवा लावता येतो। या नाईट लॅम्पमुळे घरात आकर्षक प्रकाश पडतो। गजबे यांनी बनवलेल्या या नाईट लॅम्पला चांगला प्रतिसाद मिळत आहे। ग्रामायण सेवा प्रदर्शनात या नाईट लॅम्पची चांगली विक्री होत आहे। गजबे यांच्या या कल्पनेमुळे जंगली लौकीचे महत्त्व वाढले आहे। नमस्कार, मी प्रियंका, शंखनाद मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपल्या भारत देशामध्ये कलेला कमी नाही। कला ही माणसातील ओळख आणि खरं तर एक जिवंतपणा निर्माण करत असतो। आपण बघू शकता, हे जे नाईट लॅम्प आहेत ते जंगली लौकीपासून तयार करण्यात आलेले आहेत आणि या कलेला खरं तर तुंबा शिल्पकला असं देखील म्हटलं जातं। तर ही नेमकी प्रेरणा या दाम्पत्याला मिळाली कुठनं, यांनी सुरुवात कशी केलेली आहे ते आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। खरं तर ग्रामायण सेवा प्रदर्शन येथील लौकीपासून तयार करण्यात आलेले नाईट लॅम्प येथील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे। आपण बघू शकता, अतिशय असे मनमोहक नाईट लॅम्प या ठिकाणी दिसते आहेत आणि हे ग्राहकांची, येणाऱ्या जाणाऱ्यांची लक्ष वेधून घेते आहे। खरं तर या लॅम्पची सर आणि मॅम शेती करतात। नेमकी ती शेती कशा पद्धतीने करतात, त्यांना प्रेरणा कुठनं मिळाली, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात। नमस्कार सर, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। माझं नाव सुशील गजबी आहे। माझी मिसेस राणी गजबी आहे आणि आमची शेती आहे बोरधरणच्या जवळ वानरविरा गाव आहे, तिथे 6 एकर शेती आहे आणि आता आम्हाला 7 वर्ष झाले त्याला। बेसिकली ही जी कला आहे ही खूप पुरातन कला आहे आणि पूर्वीचे लोक याच्यामध्ये स्पेशली कोरीकाम म्हणजे देवी देवता करायचे, पेन्सिलने थोडंसं काढून आणि त्याच्यामध्ये जे सुवा जी असतं ना, सुई, त्याला ते गरम करून ते कोरीकाम करायचे। पण नंतर आमच्या असं लक्षात आलं की ते ट्रेडिशनली कला लोकांना ते अपील नाही होत आहे, कारण की तेव्हाचे लोक ते घ्यायचे। पण आत्ता काय झालं की आजच्या परिप्रेक्षामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तर काहीतरी वेगळं विचार करणं गरजेचं होतं। तर पहिल्यांदा स्टार्टिंगमध्ये आम्ही 7 वर्षापूर्वी असं, 6-7 वर्षापूर्वी आम्ही असा प्रयोग केला की चला एक लॅम्प तयार करून बघायला हरकत नाही आहे। पण मग याचे जे नैसर्गिक जे प्रॉपर्टीज आहेत त्याचा विचार जर केला तर आमचे कसं लक्षात आलं की लगेच तुम्हाला करता येत नाही। तर याच्यामध्ये प्रोसेस अशी असते की तुम्हाला कमीत कमी याला 4-6 महिने हा पाण्यामध्ये असणं गरजेचं आहे, कारण की याची प्रॉपर्टीज आहे की हा जर 4 महिने पाण्यात राहिला तर हा आणखीन कठोर बनतं। आणि एखादी वस्तू घेताना तुम्ही प्रामुख्याने विचार करता की जी पण मी वस्तू घेतो ती टिकाऊ असली पाहिजे। तर याच्यामध्ये हळूहळू प्रयोग करताना आमच्या असं लक्षात आलं की याच्यावर कोरीव काम करून जर आम्ही याच्यामध्ये लॅम्पमध्ये जर बनवलं आणि ते आम्ही प्रयोग केलं आणि त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। आणि जेव्हा आम्ही स्टार्टिंग केलं तर तेव्हा आम्ही साधे बनवायचो, पण कोरोना पिरियडमध्ये थोडंसं असं झालं की आमच्याकडे वेळही होता, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे इनोव्हेशन चांगलं करता आलं आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आम्ही तयार केले आणि मग कालांतराने आम्ही ऑनलाईनमध्ये आणि काही आर्किटेक्टचे ऑर्डर्स होते त्याच्यामध्ये, आणि मग हे एक्झिबिशनच्या माध्यमातून लोकांमध्ये हे आम्ही प्रदर्शन दिलं एक्झिबिशनच्या माध्यमातून आणि ते लोकांना आवडलं। सर, मला सांगा की ही संकल्पना तुमच्या मनामध्ये सर्वप्रथम कशी आणि कधी आली? मला ते सांगायचं नव्हतं मॅडम की ही जी कला आहे खूप पुरातन आहे, याच्या आम्ही नवीन निर्माते नाही आहेत। फक्त आम्ही चेंज काय केलं की पूर्वीचे लोक याला कोरीकाम म्हणून देवी देवता करायचे, तर देवी देवता आजकाल प्रत्येक म्हणजे आहेतच ना सगळ्यांच्या इकडे, आहे की नाही। पण आम्ही काय विचार केलं की याची एकतर टिकाऊपणा चांगली आहे, तर याच्यामध्ये आम्हाला लॅम्प तयार करता येईल का, तर आम्ही प्रयोग केलं। तर स्टार्टिंगमध्ये आम्ही साधे करायचो, म्हणजे हे कोरीव काम वगैरे जे तुम्ही बघता इतके वगैरे नसायचे। मग कोरोना पिरियडमध्ये आम्हाला असं झालं की भरपूर वेळ होता,
तर मग आम्ही त्याच्यामध्ये इनोव्हेशन केलं, खूप सारे डिझाईन्स तयार केले. स्टार्टिंगमध्ये काय केलं आम्ही, की जे रांगोळीचे जे पुस्तकं असतात की नाही, तर त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स असायचे. तर ते आम्ही डिझाईन्स करून बघितले. तर त्याच्यामध्ये एकदम काही किचकट होते, कारण की ते स्पेशल ते जमिनीसाठी होते. पण त्याच्यातून मग आयडिया मिळाली की आपल्याला असं काही करता येतं. मग पेन्सिलने आम्ही काय करायचो, याला स्वच्छ केल्याच्यानंतर ड्रॉ करायचो. आणि ड्रॉ केल्याच्यानंतर मग त्याला ड्रिलिंग केलं की त्याच्यामध्ये मग लाईटला लावून बघितलं आणि रात्री बघितलं का अरे खूप छान वाटलं. मग ते इंटरनल मग आम्हाला कल्पना सुचत गेली की नाही, याच्यामध्ये आणखीन आपल्याला इनोव्हेशन करता येतं. आणि त्याचा सेकंड टप्पा असं झाला की आजच्या तारखेमध्ये आम्ही दोघेही इतकं कॉन्फिडन्स झालो की आम्ही असं म्हणू शकतो की मॅडम तुम्ही कुठलेही आम्हाला तुमचे डिझाईन्स द्या, आम्ही त्याला तुम्हाला ॲज इट तसं करून देतो. खरं तर आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा पाठबळ असतो, तिचा हात असतो. आता सरांना सुद्धा मॅमची साथ लाभलेली आहे. या यशस्वीतेसाठी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. हॅलो मॅम, नमस्कार. मॅम, कसं वाटतंय तुम्हाला या सेवा प्रदर्शनमध्ये आल्यानंतर, आणि खरं तर ग्राहकांचा प्रतिसाद कसा लाभतोय तुमच्या या स्टॉलला? आमचे प्रोडक्ट तर ग्राहकांना खूप आवडतात आहे. त्यांना युनिक असं प्रोडक्ट पाहायला मिळतं, हेच खूप त्यांना आश्चर्य वाटतंय. आणि तुम्ही स्वतः तयार करताय याच्यासाठी ते आम्हाला खूप धन्यवाद देतात आहे. मला सांगा की तुम्ही याची शेती करता, शेतामध्ये तयार तुमचे स्वतःच आहे, युनिक आहे काहीतरी, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, आधी म्हणजे फक्त आमच्याकडे 2 प्रोडक्ट होते. त्याच्यामध्ये आम्ही डेमो करून बघितला आणि मग आम्ही विचार केला तर फक्त 2च काय करायचे, तर मग आम्ही वेगवेगळ्या व्हेरायटीचे सीड जे असतात ना ते कलेक्ट केले. आणि मग ते पेरणी करून मग ते वेगवेगळ्या शेपचे लोकांना जेव्हा दिलं ना, तर त्यांना व्हेरायटी दिसली आणि त्यांना ते अजून आवडले. तर त्याच्यातनं आम्हाला अजून प्रोत्साहन मिळालं की पुन्हा आपण याच्यामध्ये काही चांगलं करू शकतो म्हणून. सर, तुम्ही सांगा की तुम्ही सर्वात पहिलं जे तुम्ही तयार केलं, तर त्याचं अनुभव कसं होतं तुमचं? तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं? तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय आलं त्यावेळेस? स्टार्टिंगमध्ये आम्हाला 6 पीस मिळाले. आमच्याकडे सागाच्या झाडाला लागले होते, ते तोडले मी. आणि सिम्पल, आता तेव्हा काही इन्स्ट्रुमेंट्स तर वगैरे नव्हते, तर जे आपलं डिवायडर असतं ना, त्याच्याने हलके हलके छिद्र केले आणि पेचकसनी त्याला फिरवलं आणि फक्त साधे असे गोल केले आणि त्याच्यामध्ये फक्त एक लाईट लावला. आणि आईला आणि हिला रात्री जवळपास 12 वाजले असतील उठून दाखवलं, बघ कसं वाटतं ते. म्हणजे चांगलं वाटतंय. तर म्हटलं चला करते. तर असं हळूहळू सुरुवात झाली. पण तेव्हा असं काही खूप असं डिझायनिंग वगैरे नव्हतं, सिम्पल चित्र पण नव्हतं की लोकांना आवडेल की नाही आवडेल, फक्त आम्हाला प्रेझेंट करायचं होतं ते लोकांसमोर. पण त्याच्यामध्ये एक थोडंसं ज्याला इंटरनल बूस्टिंग म्हणतात ते असं झालं की अमेरिकामध्ये कॅलिफोर्नियाला याचे खूप मोठमोठे प्रदर्शन भरतात. तर ते आम्हाला यूट्यूबवर बघायला मिळालं. तर तो एक रेफरन्स पॉईंट असा टच झाला की हे तर आपल्याकडे मुबलक आहे. आणि एकतर खरी गोष्ट अशी आहे की आम्हाला पण काहीतरी इन्कम सोर्स पाहिजे होता ना. आणि आणखीन एक जमीची बाजू ही होती की हे पुरातन ऑलरेडी कला होती, फक्त त्याच्यामध्ये देवदेवता कोरिंग करायचे. आम्हाला चेंज काय करायचं होतं की आम्हाला लॅम्प्समध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर मग स्टार्टिंगमध्ये आम्ही असा विचार केला की फक्त टिंब न करता काहीतरी वेगळं जर केलं तर मगाशीच म्हणून सांगितलं की करोना पिरियडमध्ये एक चांगला पिरियड असं झाला आम्हाला की आम्हाला R&D करायला भरपूर वेळ भेटला. त्याच्यामुळे आम्ही जवळपास 72 डिझाईन्स तयार केले आमचे, म्हणजे जसं जसं सुचत गेलं शेपच्या हिशोबाने. कारण की आज जवळपास आमच्याकडे 16 व्हेरायटीज आहेत. स्टार्टिंगमध्ये 2च होत्या. आणि खरं गोष्ट अशी आहे की हे सगळे निसर्गाची देण आहे. आम्ही फक्त त्याला शेप दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला पण रोजगार मिळालेला आहे. तर आजच्या मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये, एंटायर महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त 2च फॅमिली आहेत. विदर्भामध्ये तर ॲटलिस्ट आम्हीच दोघं आहे. हो सर, खरं तर कला ही कला असते आणि जो या कलेला जिवंतपण आणतो तोच खरा कलाकार असतो. हे सर, मला सांगा की तुमची हे कला बघितल्यानंतर असा पहिला व्यक्ती कोण होता जो तुम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलं, तुम्हाला पुढे नेण्यामध्ये त्यांनी बळ दिलेलं आहे, असं व्यक्ती कोण? आता पहिल्यांदा असं झालं की खरं तर मला आठवत नाही आहे, पण जेव्हा तुम्ही स्टॉल्स वगैरे लावता तर लोकांना जे आवडतं तर लोकच मग सांगतात की नाही खूप छान आहे. आणि मग इंट्रॅक्शन्स होतं ना जेव्हा लोकांची की तुम्ही काय करतात. खूपदा लोकांना अजूनही विश्वास होत नाही की आम्ही हे प्रत्यक्ष तयार करतो. खूपदा त्यांना काय वाटतं की हे कुठेतरी मिळत असेल, हे होलसेलमध्ये आणतात आणि रिटेलमध्ये विकतात. मग जेव्हा आम्ही बनवताना जे आमचे व्हिडिओ दाखवतो त्यांना, किंवा त्यांना खूपदा लोकांना म्हणतं की तुम्ही आमच्या घरी येऊन बघा आम्ही काय करतो, मग लोकांना विश्वास भरत गेला. आणि मग दुसरं कसं आहे ना की जेव्हा लोकांना एखादी गोष्ट आवडली ना आणि जेव्हा ते स्पर्श करतात बरोबर, तर त्यांना त्यांची क्वालिटी माहीत पडते. आणि बिंग ह्युमन बिंग तुम्ही पण त्या गोष्टीला पे करता जी तुम्हाला आवडत असते. तर एकतर हे एंटिकमध्ये येतं. त्यातल्या त्यात हे याच्यामध्ये 100% तुम्हाला हार्डवर्किंग करायची आहे. याच्यामध्ये ऑटोमायझेशनसारखा प्रकार तुम्हाला करता येत नाही. तर ते पण एक लोकांना अपील करतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट कशी की एक वर्ग असा की ज्याला कलेची कदर आहे, तर ते आमचे ग्राहक आहेत.
सर मला सांगा की अनेक प्रदर्शने होत असतात, तर असे किती प्रदर्शनं झालीत ज्यामध्ये तुम्ही हे असं स्टॉल लावलेले आहात? सहसा वर्षातून पावसाळा जर सोडला तर अमुमान आम्ही 8 ते 10 एक्झिबिशन्स करतो. म्हणजे अमुमान आजच्या तारखेमध्ये आम्ही दोघांची जी कॅपॅसिटी आहे अमुमान आम्ही 18 ते 20 पीस अमुमान बनवून टाकतो. म्हणजे एक मोठा असं म्हणायला काही हरकत नाही की 2000-2500 पीसपर्यंत आम्ही जातो. तर त्याच्यामुळे प्रत्येक प्रदर्शनाला मिनिमम 100 पीस हे जातात. काही ऑनलाईन जातं आणि काही जे आम्हाला ऑर्डर्स वगैरे मिळतात त्याच्या माध्यमातूनही जातं. मॅम मला सांगा, तुंबा शिल्पकला, या कलेला तुंबा शिल्पकला असं म्हटलं जाते, तर आजच्या तरुणाईला या तुंबा शिल्पकलेबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, ही तुंबा शिल्पकला की नाही छत्तीसगडची कला आहे. तर ते आता त्यांची पुरातन कला आहे, म्हणजे माहिती नाही त्यांचं काय असतं की ते स्टोरेजसाठी वगैरे या फळाचा यूज करतात. पण आता मग जर आपण तेच केलं आणि या नवयुगामध्ये ते नाही चालणार ना. तर आपल्या जशी पिढी वाढत असते तसं त्याला काहीतरी डिफरन्स पाहिजे असतं. तर आम्ही म्हटलं की आता ही जी कला आहे, डेकोरेशनमध्ये लोक भरपूर खर्च करतात. लोकांजवळ कॅपॅसिटी आहे ती की डेकोरेशनसाठी ते खर्च करतात. आणि म्हणून आम्हाला ही आयडिया आली की आपण चला नवीन काहीतरी आणि युगासोबत चालून काहीतरी त्यांना देऊ शकलो, तर ही करतोय आम्ही. आता प्रदर्शनाला आता 22 पासून हे प्रदर्शन सुरू झालं, 26ला संपणार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे एकंदरीत कसं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत याबद्दल? प्रतिक्रिया तर खूप छान आहे. म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं की इतका छान रिस्पॉन्स मिळेल म्हणून. पण ग्रामीणमध्ये आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि प्रत्येक कस्टमर जो येतो ना त्याला हे आवडतं. आता आपण राणी गजभिये व सुशील गजभिये या दाम्पत्याकडनं आपण या कलेबद्दल जाणून घेतलं. ही कला तुंब शिल्पकला म्हणून प्रसिद्ध आहे. खरं तर ही कला युनिक आहे. आपण बघू शकता की येणारा प्रत्येक ग्राहक ही कला बघून अगदी आनंदमय होऊन जातो आणि या स्टॉलला भेट देऊन तेथील खरेदी देखील करतो आहे. खरं तर कला ही अशी असायला हवी जी त्यातील जिवंतपणा ग्राहकांना दिसायला हवं आणि खरंच या कलेमध्ये एक प्रकारचा जिवंतपणा दिसतो आहे. कला ही माणसाची ओळख निर्माण करतो आहे आणि या गजभिये दाम्पत्याची या कलेने ओळख निर्माण झालेली आहे. कॅमेरा पर्सन सचिनसह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए, रेणुका ज्वेलर्स.